उद्धव बाळासाहेब ठाकरे या माणसाने हा व्हेरिफिकेशनचा अर्ज केलाय ऑनलाईन, जो उद्धव बाळासाहेब ठाकरेलाच माहिती नाही. मी आज तुमच्यासाठी पुरावा देखील आणलाय ह्या सगळ्या दुबार मतदारांचा. काढते कापड येईल महाराष्ट्रामध्ये काय प्रकारचा गोंधळ येतो. नमस्कार, मी प्रशांत कदम. महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बऱ्याच प्रतीक्षेनंतर येऊ घातलेल्या आहेत आणि त्याच्या आधी निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात एक मोठा मोर्चा आज मुंबईमध्ये निघाला. मनसे आणि महाविकास आघाडीमधले इतर पक्ष यांचा हा एकत्रित मोर्चा होता. राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांची एकी या निमित्तानं सार्वजनिक व्यासपीठावरती पुन्हा दिसली. शरद पवारांनी या मोर्चाला उपस्थित राहून संबोधन पण केलं. काँग्रेसच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या मोर्चाला उपस्थिती टाळली. त्यांच्याऐवजी बाळासाहेब थोरात हे या मोर्चाला उपस्थित होते आणि त्यांनीच तिथं भाषण पण केलं. पण याच्याशिवाय या मोर्चामधून ज्या गोष्टी समोर आलेल्या आहेत, जी वक्तव्य केली गेलेली आहेत, त्यातून खरोखर निवडणूक आयोगाला धडा शिकवू शकणार आहेत का विरोधक, आणि आयोग खरोखर ताळ्यावरती येणार आहे का, हे प्रश्न उपस्थित होत आहेत. आता देशामध्ये 7 ऑगस्ट 2025ला राहुल गांधींनी निवडणूक आयोगाच्या विरोधात पहिली पत्रकार परिषद घेतली, थेट वोट चोरीचा आरोप केला आणि त्याच्यानंतर देशाच्या विविध भागामध्ये निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधातली आंदोलनं जी आहेत ती तीव्र होताना दिसत आहेत. बिहारमध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ज्या पद्धतीनं लागू करण्यात आलेलं होतं, तसंच आता देशातल्या 12 राज्यांमध्ये ते होणार आहे. योगायोगानं महाराष्ट्राचा त्याच्यामध्ये आत्ता समावेश नाही आहे पहिल्या यादीमध्ये. म्हणजे जिथं निवडणुका नाही आहेत त्या केरळचा समावेश आहे, पण महाराष्ट्रामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि तरी देखील महाराष्ट्राचा या पहिल्या यादीमध्ये समावेश नाही आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आत्ता विरोधक जे आंदोलन करत आहेत त्याच्यातून निवडणूक आयोग खरोखर किती ताळ्यावरती येणार आहे आणि कुठला नेमका अपेक्षित असलेला बदल घडणार आहे याची चर्चा करणं आवश्यक आहे. आता सगळ्यात पहिलं ऑब्झर्वेशन या आजच्या मोर्चाबद्दल माझं काय आहे, तर आजचा जो मोर्चा आहे तो शनिवारी निघालेला होता. शासकीय कार्यालयांना ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी निघालेला होता. म्हणजे याच्या आधी दिल्लीमध्ये राष्ट्रीय पातळीवरती केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात एक मोर्चा सगळ्या पक्षांनी काढलेला होता, पण तो थेट निवडणूक आयोगाच्या दारात नेलेला होता. तिथं जाऊन राजकीय पक्षाच्या नेत्यांनी काहीतरी निवेदन द्यायचा प्रयत्न केलेला होता. इथं मात्र असं झालेलं नाही आहे. इथं निवडणूक आयोगाच्या दारामध्ये जाऊन ठाण मांडण्याचा, त्यांना थेट काहीतरी एक निवेदन देण्याचा प्रयत्न जो आहे तो या मोर्चामध्ये झालेला नाही आहे. याच्या आधी बैठका जरूर झाल्या, पण आता जेव्हा हा मोर्चा काढला गेलेला आहे तो केवळ CSTच्या बाहेर तिथं काढला गेला आणि त्याच्यानंतर काही भाषणं पण झाली. आता या भाषणांमधून 2-3 गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत. एकतर उद्धव ठाकरेंनी स्वतःहून सांगितलं की निवडणुकांच्या वरती आम्हाला बहिष्कार टाकायचा नाही आहे, निवडणुका आम्हाला हव्याच आहेत. म्हणजे अशी पण त्यांची भूमिका नाही आहे की जोपर्यंत या सगळ्या मतदार याद्या सदोष होत नाहीत तोपर्यंत आम्ही निवडणुकीत सहभागी होणार नाही. उलट त्यांचं म्हणणं आहे की आम्ही निवडणूक प्रक्रियेच्या आधी तुमच्याकडे काहीतरी मागणी करतोय, त्याची तुम्ही दखल घ्या. आता एक याच्यातनं काय दिसतंय माहिती आहे का, की महाराष्ट्रातल्या विरोधकांचा जो फोकस आहे तो सगळा कुठंतरी दुबार मतदारांच्या भोवतीच केंद्रित झालेला आहे का. कारण आज उद्धव ठाकरे असं म्हणाले की ते कोर्टात जाणार आहेत, कोर्टात याच्याबद्दल दाद मागतील, पण ज्या उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या पक्षाला सुप्रीम कोर्टामध्ये इतक्या सुनावण्या होऊन न्याय मिळालेला नाही आहे, त्यांना निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात न्याय मिळेल का याच्याबद्दल साशंकता आहे. त्यामुळं हे महाराष्ट्रातल्या विरोधकांचं दुबार मतदार या एकाच मुद्द्याभोवती केंद्रित होणं हे कुठंतरी धोकादायक होऊ शकतं का भविष्यात, याची चर्चा जी आहे ती नीटपणे करणं आवश्यक आहे. कारण तुम्ही बघा बाकीचे जे मुद्दे आहेत की 1 जुलै 2025ची जी यादी आहे त्या यादीमध्ये मुळात अनेक दोष आहेत, अनेक नावं जी आहेत ती चुकीच्या पद्धतीनं टाकली गेलेली आहेत.
अनेक नावं बाहेरची टाकली गेलेली आहेत, तर ही सगळी वगळणं, त्याच्याबद्दलचा आग्रह धरणं हे आवश्यक आहे. दुबार मतदारांच्यामुळे तर काही ठिकाणी नक्कीच म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ होतो आणि राज ठाकरेंनी आज जी आकडेवारी सांगितलेली आहे ती पण खूप मोठी आहे. आधी आपण त्यांचं एक थोडक्यातलं भाषण या सगळ्या मुद्द्याबद्दलचं ऐका. काय नेमका त्यांचा मुद्दा होता दुबार मतदारांच्या बद्दल, आणि मग आपण पुढच्या मुद्द्याबद्दल बोलू. आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवणार आहे की लोक म्हणतात की पुरावे कुठे आहेत, पुरावे कुठे आहेत. मुंबई हे लोकसभा मतदारसंघ म्हणजे मी तुम्हाला आता जुलै पर्यंतची यादी वाचून दाखवतोय. जुलै पर्यंतची. 1 जुलैला त्यांनी यादी बंद केली. 1 जुलैला जी यादी बंद केली त्याच्यामधले फक्त मी मतदार तुम्हाला वाचून दाखवतोय. याच्यामध्ये मुंबई नॉर्थ इकडे एका लोकसभा मतदारसंघामध्ये 17,29,456 मतदार आहेत. याच्यापैकी 62,370 हे दुबार आहेत. मुंबई नॉर्थ वेस्ट संपूर्ण मतदार 16,74,861 आणि दुबार मतदार 60,231. मुंबई नॉर्थ ईस्ट पूर्ण मतदार आहेत 15,90,710 आणि दुबार मतदार आहेत 92,983. मुंबई नॉर्थ सेंट्रल टोटल मतदार आहेत 16,81,048 आणि दुबार मतदार आहेत 63,740. मुंबई साऊथ सेंट्रल संपूर्ण मतदार आहेत 14,37,776 आणि दुबार मतदार आहेत 50,565. मुंबई साऊथ मतदार आहेत, हे आत्ताची यादी सांगतोय तुम्हाला, जुलै पर्यंतची, 1 जुलै पर्यंतची, 15,15,15,993 आणि दुबार मतदार आहेत 55,205. नाशिक लोकसभा मतदार आहेत 19,34,349 आणि दुबार मतदार आहेत 99,673. मावळ लोकसभा संपूर्ण मतदार आहे 19,85,172 आणि दुबार मतदार आहेत 1,45,636 एवढे दुबार मतदार आहेत. पुणे लोकसभा 17,12,242 दुबार मतदार आता आहे तिकडे 1,02,002. हे ठाणे लोकसभा इथे दुबार मतदार आहेत 2,09,981. लोक म्हणतील की बाबा हे आकडे तो बोलून दाखवलेत, पुरावा कुठे आहे? मी आज तुमच्यासाठी पुरावा देखील आणलाय ह्या सगळ्या दुबार मतदारांचा. काढ ते कापड. हे सगळे दुबार मतदार आहेत. हे एवढे सगळे दुबार मतदार आहेत. हे मी तुम्हाला आता जेवढे फक्त मतदारसंघ सांगितले तेवढ्यातले फक्त दुबार मतदार आहेत. म्हणजे तुम्हाला कल्पना येईल महाराष्ट्रामध्ये काय प्रकारचा गोंधळ येतो. आता नेमकं याच दुबार मतदारांच्या बद्दल निवडणूक आयोगानं अगदी 7-8 दिवसांपूर्वी एक क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे आणि या मुद्द्याबद्दल आपण काम करायला तयार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे. निवडणूक आयोग असं म्हणतंय की ज्या ज्या ठिकाणी अशी नावं आढळतील मतदारांची एकापेक्षा जास्त ठिकाणी, त्या ठिकाणी आमचे अधिकारी जाऊन त्यांना ट्रेस करतील, त्यांच्याकडनं लिहून घेतील. म्हणजे एखाद्या मतदाराचं नाव समजा 3 ठिकाणी आहे तर त्याला विचारतील की तुम्ही यातल्या कुठल्या ठिकाणी मतदान करायला इच्छुक आहात आणि त्यानुसार इतर 2 ठिकाणी त्याचं नाव जे आहे ते मार्क करण्यात येईल, त्याला मतदान करू दिलं जाणार नाही. म्हणजे एक प्रकारे दुबार मतदारांच्या बाबतीत अशी एक शासकीय प्रक्रिया जी आहे
ती पार पाडण्याची निवडणूक आयोगाची तयारी आहे. म्हणजे ते उद्या म्हणू शकतात की तुमच्या मागण्यांची आम्ही दखल घेतलेली आहे. आता निवडणूक आयोगाने हे पण सांगितलंय की राजकीय पक्षांनी आम्हाला अशा मतदारांची यादी सोपवावी त्यांना जिथं जिथं आढळत आहे. म्हणजे निवडणूक आयोग फक्त सगळं राजकीय पक्षांच्यावरती सोपवत आहे का, की तुम्ही आम्हाला सांगा कुठं चुका झालेल्या आहेत आणि आम्ही फक्त हातावर हात ठेवून बघत बसू, तुम्ही सांगितल्यानंतर कारवाई करू किंवा कारवाई करायची की नाही हे ठरवू, अशा भावामध्ये निवडणूक आयोग आहे. आणि म्हणून या सगळ्याबद्दल तर पहिला प्रश्न हा उपस्थित होतो की केवळ दुबार मतदारांचा मुद्दा हाच निवडणूक आयोगाच्या या मतदार यादीमधला सगळ्यात मोठा दोष आहे का? कारण राहुल गांधींनी जी पत्रकार परिषद घेतली किंवा याच्या आधीसुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत की ऐनवेळी काही मतदारांची नावं ॲड केली जातात आणि ती ॲड बाहेरून केली जातात. जे भुमरेंच्या मुलानं विधान केलेलं होतं ते पण अशाच पद्धतीचं होतं की बाहेरून मतदार मागवलेले होते. याचा अर्थ या सगळ्याच गोष्टींबद्दल सावध होणं आवश्यक आहे आणि ती दिशा जी आहे ती महाराष्ट्रातले विरोधक थोडेसे हरवत चाललेले आहेत का, हा सुद्धा प्रश्न आजच्या मोर्चानंतर उपस्थित होतो. आजच्या मोर्चामध्ये उद्धव ठाकरेंनी स्वतःचा अनुभव सांगितला आणि त्यांच्या नावानं मतदार यादीमधून नाव वगळण्याचा प्रयत्न झाला असल्याचं त्यांनी जाहीरपणे सांगितलं. म्हणजे जर हे उद्धव ठाकरेंच्या बाबतीत होत असेल तर मग इतर सामान्य लोकांच्या बाबतीत तर काय होत असेल याची तुम्ही कल्पना करा. आणि त्यांनी सांगितलेली तारीखसुद्धा महत्त्वाची आहे. ज्यावेळी निवडणूक आयोगाला त्यांनी निवेदन दिलं त्याच्यानंतर काही दिवसामध्ये हा ऑनलाईन अर्ज करण्यात आलेला आहे. किती धक्कादायक अनुभव आहे, ऐका. नेहमी मतदारांना का सांगतोय, कारण हे तर सगळे राज तू दाखवले, बाकीच्यांची जशी दुबार तिबार नाव आहेत ती. आज मी दाखवतोय एक असा अर्ज आहे की त्याच्या अर्जाखाली एक शेरा आहे. तो शेरा पहिल्यांदा वाचतो, त्याच्यानंतर मी नाव वाचतो की सदर अर्जाबाबत अर्जदार, आता अर्जदाराचं नाव मी नंतर सांगतो, यांची भेट घेऊन सदर अर्जाबाबतची पडताळणी केली असता हा अर्ज आम्ही केलेला नाही असा अभिप्राय मिळाला आहे. त्या आधारे सदर अर्ज रद्द म्हणजे बाद करण्यात आलेला आहे. आणि हा अर्ज ज्याने अर्ज केलेलाच नाही, आपल्या नावाने ज्याने अर्ज तिकडे कोणी केला हे माहितीच नाही, त्या अर्जदाराने केलाय. आता हा अर्जदार शोधायचा कुठे, तर त्या अर्जदाराचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे. उद्धव बाळासाहेब ठाकरे या माणसाने हा व्हेरिफिकेशनचा अर्ज केलाय ऑनलाईन, जो उद्धव बाळासाहेब ठाकरेलाच माहिती नाही. त्याच्यावरती मोबाईल नंबर खोटा आहे. 1-2 दिवसापूर्वी मी बसलो होतो मातोश्रीमध्ये लोकांना भेटत. मला रवीने येऊन सांगितलं की निवडणूक आयोगाची माणसं आलेत. म्हटलं निवडणूक आयोगाची म्हणजे साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. आता दिवाळी झाली, दसरा झाला, हे कशाला आले? मग निवडणूक आली असणार. मग त्यांना बोलवलं, त्यांना विचारलं. सगळी मराठी माणसं, त्यांची काही दोष नाही, आमच्याच गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये राहणारी. आणि म्हटलं बोला, काय हो, काय माहिती पाहिजे तुम्हाला? नाही तुम्ही सांगा. म्हटलं मी काय सांगू, मला काय माहिती तुम्हाला काय पाहिजे? नाही टेलिफोन नंबर बरोबर आहे का? म्हटलं टेलिफोन नंबर खोटा आहे. मग आणखीन काय तुम्हाला सांगायचं? म्हटलं मी कशाला, तुम्ही माझ्याकडे आलात? नाही तुम्ही अर्ज केलाय व्हेरिफिकेशनसाठी. मग मी अनिल परबना विचारलं, अनिल देसाईला विचारलं, सूरजला विचारलं, कोणी आपल्याकडनं अर्ज केलेला नाही. आणि विशेष म्हणजे हा अर्ज कधी केला गेलाय? 23/10/2025 म्हणजे कालच्या 23 तारखेला अर्ज केला गेलेला आहे. आणि कुठून केलाय? ते सक्षम नावाचं ॲप आहे. तर सक्षम नावाच्या ॲपवरनं हा प्रकार कशासाठी कोण करत होतं? मी रितसर तक्रार केली की कोणी हे केलेलं आहे. याचा अर्थ असा की माझ्या नावाने खोट्या नंबरवरून OTP काढण्याचा प्रयत्न झालाय. हे सगळं प्रकरण हॅक करण्याचा प्रयत्न झालाय. आणि कदाचित आपण 14 आणि 15 तारखेला हा विषय हातात घेतल्यानंतर 23 तारखेला अर्ज केला गेलाय. म्हणजे माझ्या सकट माझ्या कुटुंबातील 4 जणांची नावं मतदार यादीतून बाद करण्याचा प्रयत्न केला गेलाय का, हे आता आपल्याला शोधलं पाहिजे. कारण नक्की काहीतरी याच्यात डाव आहे. आज इतके वर्ष मी मतदान करतोय, पूर्ण कुटुंब मतदान करतोय. अरे एका पक्षाचा प्रमुख म्हणून मी निवडणुकीचा प्रचार करतो आहे. साध्या गोष्टी आम्हाला नाही कळत. ह्याचाच अर्थ असा की जयंतराव
तुम्ही जे बोलला तर त्यांचा सर्व्हर कोणाच्या तरी ऑफिसमध्ये आहे. आपल्या विजय वडेट्टीवारांनी एकाचं तर नावच घेतलं होतं की ही पक्षाची लोक, ही पूर्ण यंत्रणा, ऍप सकट सगळे सर्व्हर हे यांच्या हातामध्ये आहेत. कोणाची नावं टाकायची, कोणाची नावं काढायची, कोणी किती वेळा मतदान करायचं. आमचं म्हणणं असं अजिबात नाही की आम्ही निवडणुका होऊच देणार नाही. आम्हाला निवडणुका पाहिजेत. आम्ही सुद्धा यांना एकदा लोकशाहीच्या मार्गाने ठोकायला आसुसलेले आहोतच. पण सदोष आणि चोरी करून तुम्ही जर का आधीच निकाल ठरवून निवडणुका घेणार असाल तर मग जनतेने ठरवायचे की निवडणुका होऊ द्यायचे की नाही. त्यामुळं एक नक्की आहे की सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे त्याच्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आयोगाला, राज्य निवडणूक आयोगाला तातडीनं पार पाडायच्या आहेत. लक्षात घ्या, लोकसभा आणि विधानसभा या 2 निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोग पार पाडत असतं. स्थानिक निवडणुका पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, महानगरपालिका हे राज्य निवडणूक आयोग पार पाडत असतं. आणि मतदार यादीबद्दलची त्यांची भूमिका अशी आहे की ती यादी सोपवणं हे केंद्रीय निवडणूक आयोगाचं काम आहे. आम्ही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. आम्ही फक्त ती स्वीकारलेली यादी जी आहे ती प्रभागनिहाय वाटणी करून तिथले मतदार ठरवतो. म्हणजे ज्या घटनेनं 94वी घटना दुरुस्ती करून या राज्य निवडणूक आयोगाला या निवडणुका घेण्यासाठी बसवलेलं आहे तिथं, ते असं सांगतायत की आमचं काम फक्त एवढंच आहे. म्हणजे जर तुम्हाला सदोष यादी दिसतेय तरीसुद्धा तुम्ही सांगताय की आमचं काम ते नाही आहे त्याच्यामधल्या त्रुटी बघणं, आमचं काम फक्त त्याची विभागणी करणं. त्यामुळं केवळ दुबार मतदारांच्या भोवती हा मुद्दा नेऊन या सगळ्यामध्ये विरोधकांना अपेक्षित यश मिळेल का, हा पहिला प्रश्न आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टींबद्दल 1 जुलैची यादी ती सदोष असेल, वेगवेगळी नावं त्याच्यामध्ये ॲड केली गेली असतील, बाहेरून ॲड झाली असतील, तर त्या चुकीची नावं काही असतील तर ती सुद्धा वगळण्यासाठी विरोधकांनी आग्रही राहिलं पाहिजे. पण तो मुद्दा आजच्या या मोर्चामध्ये तरी फार प्रामुख्यानं दिसलेला नाही आहे. आता उद्धव ठाकरे जर कोर्टामध्ये जात आहेत तर कोर्टामधलं कामकाज कसं पार पडतं आपल्याला माहिती आहे. तारखावरती तारखा पडतात आणि जोपर्यंत प्रत्यक्ष सुनावणीची वेळ येते तोपर्यंत बऱ्याच गोष्टी पुढे घडून गेलेल्या असतात. आणि म्हणून या आजच्या मोर्चामध्ये हे थोडंसं असं दिसलं. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी या मोर्चापासून स्वतःला लांब ठेवलं. कदाचित मुंबई महानगरपालिका आणि इतर दृष्टीनं मनसेची सोबत, आणि त्यातही बिहारच्या निवडणुका आहेत. आत्ता बिहारमध्ये परप्रांतीय मतदार आहेत. तिथं जर ही चर्चा झाली की काँग्रेस आणि राज ठाकरे एकत्रित येत आहेत तर कदाचित तिथं थोडंफार नुकसान होईल, म्हणून ही काळजी घेतली गेली आहे का हे पण आपल्याला बघावं लागेल. पण एकंदरीत निवडणूक आयोगाला ज्या आक्रमक पद्धतीनं खरं तर म्हणजे या सगळ्यामध्ये त्यांनी उत्तरदायी धरलं पाहिजे ते कुठंतरी होतंय का याच्याबद्दल थोडासा संभ्रम जो आहे तो आजच्या या मोर्चानंतर दिसतो आहे. कारण तुम्ही बघा, राज ठाकरेंचं जे प्रेझेंटेशन होतं कालचं ते EVM बद्दलचं होतं. EVMमध्ये कसा घोळ होऊ शकतो, आत्ता EVM हा मुद्दा आहे का की केवळ मतदार यादी आहे. राहुल गांधींनी सुद्धा तिथं केवळ मतदार यादीवरती आत्ता फोकस केलेला आहे आणि मतदार यादीमधले घोळ कसे होत आहेत या एकाच मुद्द्यावरती ते बोलत आहेत. EVM बद्दल ते आत्ता तरी बोलत नाही आहेत, जरी त्याच्याबद्दल सुद्धा त्यांच्या मनामध्ये शंका असल्या तरी. आणि म्हणून राज्यामध्ये सुद्धा विरोधकांनी जर फोकस्ड राहिलं नाही तर कदाचित निवडणूक आयोगाला आणि त्यांच्या मित्रपक्षांना, आता मित्रपक्ष म्हटल्यानंतर कोण म्हणतोय मी हे तुमच्या लक्षात आलं असेलच, आज ज्यांनी मूकमोर्चा काढला आणि एक प्रकारे निवडणूक आयोगाचा कारभार कसा चालू आहे हेच त्यांनी प्रतिकात्मकदृष्ट्या दाखवलं, त्या सगळ्या पक्षांना याचा फायदा होत राहील. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं, तुमची मतं या सगळ्याबद्दलची जाणून घ्यायला मला नक्की आवडेल. विरोधकांचा केवळ दुबार मतदारांचा मुद्दा योग्य आहे का, इतर मुद्दे सुद्धा त्यांनी लावून धरायला हवेत का, तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.